मित्रांनो, शेती करत असताना खरं तर एक मुख्य समस्या सगळ्यात जास्त आपल्याला त्रासदायक ठरत असते ती म्हणजे की आपल्या शेतामध्ये येणारं तण. आणि ह्या तणामुळे आपल्या शेताची पण बरबादी होत असते आणि आपल्या पिकाची पण बरबादी होत असते. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या जे काही शेतामध्ये असणारे जे काही तण आहे त्या तणांवरती आपण नियंत्रण कसं मिळवावं. पण शेतकरी मित्रांनो, आता निश्चिंत राहा, आपल्या शेतामधील जे काही असणारं तण आहे हे तणांचा आपल्याला 100% नायनाट करता येणार आहे, तेही आपल्या मुख्य पिकाला न धोका पोहोचवता आणि आपल्या जमिनीला पूर्णपणे सुरक्षित ठेवता. कारण आपल्या मदतीला आलेला आहे UPLचं स्वीप पॉवर. शेतकरी मित्रांनो, UPL हा एक मल्टीनॅशनल ब्रँड आहे. जगातील मुख्य 5 कृषी कंपन्यांपैकी UPL हा एक मल्टीनॅशनल ब्रँड आहे, जो की प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेती करत असताना ज्या काही समस्या वगैरे येत असतात, अडीअडचणी येत असतात, ह्या अडीअडचणी कशा पद्धतीने सोडवता येईल याच्यावरती काम करत असतो. अनेक वेळेस शेतकरी मित्रांनो, तुम्ही UPLचं साप असेल, उलाला असेल, साथी असेल यांसारख्या औषधांचा वापर देखील केला असेल. त्याचप्रमाणे UPLचं स्वीप पॉवर हे देखील हाय क्वालिटीचे आणि उच्च दर्जाचे चांगले रिझल्ट देणारे त्यामध्ये एक तणनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये असणारे जे काही घटक आहे त्या घटकांची क्वालिटी आणि जी काही गुणवत्ता आहे ही त्यामध्ये अधिक असल्यामुळे मार्केटमध्ये मिळणाऱ्या तणनाशकांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर स्वीप पॉवरचा जो काही रंग आहे तणनाशकाचा हा आपल्याला अधिक निळा गडद रंग त्यामध्ये पाहायला मिळतो. आणि बाकी तणनाशकांचा जर आपण रंग जर पाहिला तर हा कमी निळा रंग म्हणजे थोडा फिक्कट रंग त्यामध्ये पाहायला मिळतो. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की स्वीप पॉवरची जी काही गुणवत्ता आहे ही बाकी तणनाशकांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, याची क्वालिटी चांगली असल्यामुळे, अधिक क्वालिटी असल्यामुळे हे ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये मिक्स करत असतो त्याच्यामुळे याचा सर्वात जास्त फेस होत असतो. आणि जास्त फेस झाल्यामुळे जे काही स्वीप पॉवर आहे हे तणांवरती विस्तृतपणे पूर्णपणे पसरलं जातं. आणि याच्यामुळे आपल्या जे काही शेतातील असणारे जे काही तण वगैरे आहे ह्या तणांचा 100% नायनाट व्हायला मदत होत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, अनेक वेळेस आपण जे काही मार्केटमधले तणनाशक वगैरे आणत असतो हे तणनाशक आणल्यानंतर फवारणी केल्यानंतर आपलं तणनाशक उरलं जातं. आणि उरल्यानंतर जर काही दिवसानंतर जर आपण त्या तणनाशकांचा वापर केला तर पहिल्यासारखे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. पण शेतकरी मित्रांनो, स्वीप पॉवरचा जर तुम्ही वापर करणार असाल तर अशी कोणतीही समस्या तुम्हाला जाणवणार नाही. स्वीप पॉवर आणल्यानंतर जर तुम्ही फवारणी केली असेल, तुम्हाला जो सुरुवातीला रिझल्ट मिळणार आहे तोच रिझल्ट तुम्ही काही दिवसानंतर जरी त्याचा वापर केला तोच रिझल्ट सेम तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे याच्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या रिझल्ट वरती आपल्याला त्यामध्ये येत नाही. ज्यावेळेस आपण स्वीप पॉवरची फवारणी करत असतो साधारणपणे 3 ते 5 दिवसामध्ये जे काही गोल पानाचं आणि रुंद पानाचं सर्व प्रकारचं जे काही तणांचा वगैरे आहे तणांचा नायनाट आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येत असतो. शेतकरी मित्रांनो, तणनाशकाचा जर वापर करायचा म्हटलं तर आपल्या शेतकऱ्यांना एक प्रश्न सगळ्यात जास्त पडत असतो, तो म्हणजे की तणनाशकाच्या फवारणीमुळे आमची जमीन सुरक्षित राहील का. जर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही स्वीप पॉवरचा जर वापर करणार असाल तर तुमची जी काही जमीन असणार आहे ही पूर्णपणे सुरक्षित राहील. कारण स्वीप पॉवर हे एक कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य असलेलं त्यामध्ये तणनाशक आहे. याच्या वापरामुळे हे आपल्या जमिनीला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता जे काही असणारं तण वगैरे आहे त्या तणांचा नायनाट करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. मग शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये हिवाळा असेल, पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल, तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये स्वीप पॉवरचा त्यामध्ये वापर करू शकता. प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, स्वीप पॉवर बद्दलची एक सगळ्यात छान गोष्ट जर सांगायची जर झाली तर याचा जो काही एकरी खर्च आहे बाकी तणनाशकांच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिला तर अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या शेतातील जे काही तण वगैरे आहे ते तण त्यामध्ये नियंत्रित करता येतं. एकंदरीत मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये असणारी जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचे सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला मिळालेली असेल. आमच्या शेतातील असणाऱ्या तणांचा 100% नायनाट होईल का? तर हो शेतकरी मित्रांनो, स्वीप पॉवरच्या वापरामुळे तुमच्या शेतातील असणारे जे काही तण वगैरे आहे त्या तणांचा 100% नायनाट होईल. आमचं जे काही मुख्य पीक आहे मुख्य पिकाला काही धोका तर होणार नाही ना. स्वीप पॉवरचा जर तुम्ही वापर करणार असाल तर बिलकुलही तुमच्या मुख्य पिकाला कोणत्या प्रकारचा धोका पोहोचणार नाही. मुख्य पिकाला पूर्णपणे सुरक्षित ठेवता जे काही तण वगैरे असणार आहे त्या तणांचा या ठिकाणी नायनाट वगैरे करणार आहे. तसेच शेतकरी मित्रांना अजून एक प्रश्न पडला असेल की कमी खर्चामध्ये आमचं नियोजन होईल का. जर तुम्ही स्वीप पॉवर जर वापरणार असाल तर कमी खर्चामध्ये तुमचं नियोजन होईल, वेळेची पण बचत होईल, तुमची जमीन पण सुरक्षित राहील आणि आपल्या शेतकऱ्यांना साठी जर वापरणार असाल तर शेतकऱ्यासाठी पण हे पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वीप पॉवरचा वापर करणार आहात याच्यासोबत दिलेलं जे लेबल आहे लेबल वाचा आणि पूर्ण सुरक्षिततेसह याची फवारणी करा, जेणेकरून तुम्हाला अधिक चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतातील सगळ्या तणांचा नायनाट होईल, फक्त तुम्हाला या ठिकाणी स्वीप पॉवरचा वापर करावा लागेल. धन्यवाद.